तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्यासोबत आहे प्रसिद्ध जोडी मालक. आणि ही जोडी जी सेलोटीला एक नंबर मध्ये खेळलेली होती. त्या टाइमला ही जोडी आपल्या इकडे नवीन होती, पण नवीन असताना त्यांनी खूप सारं नाव असा इकडे हासिल केला. आणि एक नंबरला त्या टाइमला ही जोडी खेळत होती आणि आता पण ते टॉप मध्येच खेळते. 1 2 3 4 अशा ह्या नंबर मध्ये ती जोडी खेळत असतो. तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, बैल बद्दल. आणि ह्या जोडी मालक, नमस्कार भाई. नमस्कार नमस्कार. तर तुमचे नाव काय आहे का म्हणजे? कैलास बुर्डे. गुड. कुठचे आहात तुम्ही? कवडसी. कवरचे. आणि जोडीचे नाव काय? पदमवीर. पदमवीर. मित्रांनो, नाव तर तुम्ही ऐकल्याच असाल, हे पदम आणि हे वीर. वीर. जोडी खूप आणल्या होत्या तुम्ही? ही आणून एमपी वरून आम्ही. एमपी वरून. डीसी नाका. कधीची खरेदी आहे, म्हणजे कधी आणली इकडे? हे आणलं आम्ही संग्रातमध्ये, संग्रात झाल्याच्या नंतर. संग्रह झाल्याच्या नंतर. संग्रातीमध्ये आणलं. संग्रहामध्ये. आणि किती महिने पडली होती ही घरी पडली आणपर्यंत? घडी आणतला आम्हाला पडली 8.5 लाख. अच्छा. आणि जोडीबद्दल तुम्ही काय सांगाल, खाद्य वगैरे बद्दल? खाद्य वगैरे आता गहूच्या त्याला गहू चालू आहेत. गहू चुन्नी थोडीशी. खाद्य तर भरपूर चारतून, पण आता सांगू नाही शकू आम्ही हा चारतून तो चारतून म्हणून नाही. हो, नाही म्हणजे असं अंदाज, म्हणजे अंदाज जे आपण अंदाज म्हणजे आता घरच्या जे खाद्य आहे तेच चालतात. हो तेच चालत आहे. आणि किती सेकंद मध्ये खेळते ही जोडी? मैदानाची. हे जोडी कम से कम तरी ते 1200-1300 वर नंतर जवळपास 32 30 28 27 या सेकंद मध्ये धावते. टॉप मध्ये राहते सेकंद तिचे. हो, ते तर टॉप. हो. किती पट झाले असतील तरी पण जोडीचे? त्यांचे फोटो तरी झाले 15-20 फोटो झाले. 15-20 पट झाले. हा त्यामध्ये म्हणजे सर्व टॉप मध्येच खेळलेली हा जोडी आहे. टॉप मध्येच केलेली आहे. आणि सर्वात चांगला पट कुठचा वाटला, ज्यामध्ये तुम्ही म्हणजे एक नंबर वगैरे असेल आम्ही त्यातला? 2-4 वेळा एक नंबर मध्येच होतो. सेलोटी झाला, हा कोणता गाव सोनमाडा झाला, तिकडे देवरीकडे एक नंबर मध्येच होते. मुद्राला होती 2-3 नंबरला. आणि पटा वगैरे बद्दल काय सांगू शकाल तुम्ही, की म्हणजे जे आता उन्हा वगैरे मध्ये पट होत आहेत ना, हा, हा. ज्यामुळे म्हणजे बैलांना वगैरे पण त्रास होत आहेत, त्याबद्दल म्हणजे समितीवाल्यांना काय सांगाल की? समितीवाल्यांना म्हणजे हेच सांगायची इच्छा राहते आपली, का उन्हामध्ये बैलांना हाय टेम्परेचर असल्यामुळे नाही का, त्यांना सकाळी आणि सायंकाळी हाकलल्या पाहिजे. हो, म्हणजे सकाळी 7 वाजे सुरू केलं हा. पाहिजे, 9-10 हा पर्यंत. 9-10 पर्यंत बंद केलं पाहिजे. नंतर 4 वाजेपासून चालू केलं पाहिजे 6 वाजेपर्यंत. आणि एक जे दिवस जास्त वाटल्यास एक दिवस जास्त लेट वाढवून टाकायच्या. खर्च वगैरे बद्दल कसं काय बोलण्यात खर्च तर जवळपास एका पडत 5,000 रुपये जवळपास येतो. तर मग तुम्हाला म्हणजे साधारण माणसाचा परवडण्याला खर्च नाही आहे. शौक म्हणून तुम्ही हा शौक म्हणून हा करणे आहे. आणि तुम्हाला शौक कधीपासून लागले याच्या? सवक तर तसा बराच दिवसापासून आहे आपल्याला, पण आपल्याकडे बैल नव्हते तेव्हा, पण आता असा विचार केला पाहिजे लहान करायचा काहीतरी, असं नाही का एखाद. तर म्हणजे तुम्हाला आता नवीन नवीन शौक लागला. हा, आणि ते आता आपण हा बैलांचा आता आपण खरेदी केल्यामुळे नवीन सवक, नाही तर सवक तर आपल्याला बऱ्याच दिवसापासून आहे याचा. पहिली जोडी आहे का तुमच्याकडे? हो, ही पहिलीच जोडी आहे. पहिले सुलतान घेतलाय आपल्याकडे आहे तो, पण आता पहिले सुलतान आणला, मग हा पद्म आणला, मग वीर आणला. सुलतान किती नंबर मध्ये खेळायचा? तो 1 नंबर मध्ये खेळायचा मागच्या वर्षी. आता पण 5-6 नंबर मध्ये खेळत होता. आणि ते कितीची खरेदी आहे सुलतानची? ते आहे तरी 80-85 हजारची खरेदी. ती पण बाहेर? नाही ते एमपी वरून. आणि विकायचे वगैरे सोचले आता? बहुत सुलतानला विकायचे आहे तो आता. तिला किती पर्यंत द्यायचे असेल? त्याला 1-1.25 लाखापर्यंत देणे आहे. पट्टी वगैरे पट्टी मारून जसा म्हणजे तसा त्या पद्धतीने 5 पट्ट्या 4 पट्ट्या म्हणजे ठेवून. ते कसे धावतात, म्हणजे किती पट्टी त्याच्यावर धावतात? तो आता तो उन्हाचा भरपूर धावतो, सेकंद कम सेकंद मध्ये येते. उन्हाचे जास्त धावतात? जास्त धावतो. आणि हे उन्हामध्ये? हे सारखेच आहे त्यांच्या सूट, ते आता जेव्हापासून चालू झाले आता सारखेच काम आहे. अच्छा, म्हणजे पावसाळा राहू सर्व इकडे सेमच. आणि बाहेर वगैरे न्यायचा अजून विचार केला की पटामध्ये, म्हणजे बाहेर झाल्यानंतर अजून दुसऱ्या आता न्यायचा विचार होता, पण आपल्याकडे वेळ नसेल. एमपीत न्यायचा विचार होता यांना. हो. पण आपल्याकडे वेळ नसल्यामुळे मग यांना नेते कोण, आपल्या कामात दुसरं इकडे कास्तकारीचे हे ते नाही का असे. तुम्ही म्हणजे एवढ्या रुपयाची जोडी घेतली, तर अजून दुसरा वगैरे बिझनेस वगैरे करता की शेतीच? शेतीचाच बिझनेस आहे आमचा ना, आपला हा एक म्हणजे शेतीच्याच भरोसे मला एक शॉप करणे आहे. अच्छा. आणि मग जसं पट वगैरे खतम झाल्यानंतर बैलांच्या म्हणजे घरीच राहणे? हो, घरीच राहते त्यांच्या मग त्या टाइमला पण तसंच खाद्य वगैरे? हो, तोच खाद्य, नाही तर मग हालत खराब होऊन जाईल त्यांची. हालत नाही, कमी करायचा, थोडसा लिमिट कमी करायचा. आणि ह्या जोडीला विकायचा असा विचार केलाय का कधी, की कोणी मागितला वगैरे काही? विकायचा सध्या तर विचार नाही आहे. पण असं कोणी मागितलं का आतापर्यंत? तुम्ही विकायचं नाव घेताल तर मागतील, नाही तर मग म्हणजे तुम्ही नाव वगैरे काढलं नाही. पण बघू नंतर काय आहे तर, असं नाही का. पण आता सध्या तर विकायचा असा विचार नाही आहे. आणि ते नवीन खरेदी वगैरे सुलतान जे विकल्यानंतर त्याच्यासोबत अजून नवीन खरेदी वगैरेचे विचार? नवीन खरेदीची हा विचार आहे, एक पंजाबची ह्या नाशी म्हणून. आणि तुम्ही जे एमपी वरून आणतात, म्हणजे घरी येतपर्यंत तेवढा खर्च, म्हणजे तेवढा खर्च पडला वगैरे. यांना शूट झाला येता बरोबर, काही यांना तकलीफ नाही.
आतापर्यंत तरी सूटच आहे. चारा पाण्यात पाणी घेणे, चांगला बसण्यात उठण्यात, म्हणजे येताबरोबर एक दिवस फक्त फरक पडला त्यांना. नंतर एकदम व्यवस्थित काम आहे त्यांचं. आणि आता सालेवाट्याला पट्या तिथे पण घेऊन हो, जाणार. तिथं पण घेऊन जाणार. आणि जी धागा घडी वगैरे आहे त्याबद्दल तुमचे काय बोलणे आहे? धागा घडी म्हणजे उत्तम काम आहे. धागा घडी म्हणजे हे बैल मालकासाठी व्यवस्थित काम आहे. आणि जी नाहीतर आधी मग ते टापवाज राहते, ते बैल पाहून मोठे लोक पाहून त्यांना ते सेकंद बरोबर कमी जास्त करतात. ते कुठची कुठं कुठं राहते पटसमिती चांगली, हो. पण कुठे कुठे जास्त 75% आदळ बदलू काम राहते. तर त्याबद्दल म्हणजे तुम्ही मोठे दिसले त्याला मोठे बैलवाले नावाचे त्यांना बाबाजी म्हणतात. ते लहान माणसाकडे पटसमिती काही काही लक्ष नाही देत. तर त्यापासून म्हणजे ते धागा घडी जी आहे हा, ती धागा घडी आहे ते अत्यंत सर्वांसाठी सुटेबल काम आहे. आणि जे पट असतात ना ते 1 ते 70 जोड्या राहतात. कुणाला म्हणजे 1 ते 3, 4, 5 नंबर मध्ये चांगले बक्षीस असतात आणि चांगला इकडे बक्षीस. तर इकडे राहत नाही. हा त्याच्यापेक्षा त्याबद्दल काय बोलणे? त्याच्याबद्दल असं राहते, कम से कम 10 ते 15 नंबर मध्ये सिरियल असे उतरते बक्षीस पाहिजे. हो. तो 1 लाख रुपये पहिल्या नंबरला राहते आणि सीधा तिकडे 25-40 हजार रुपये दुसऱ्या नंबरला राहते. हो. तो 1 लाखाचे 4 बक्षीस बनवा वाटल्यास. 1 लाखाचे सीधे 4 बनवा, पण असे उतरते 15 नंबर पर्यंत बक्षीस कम से कम पाहिजे. 15 नंबर मध्ये टाप जोड्यात राहतात. खर्च सर्वांना तसे त्यांना 4,000 रुपये 15 नंबरला भेटतात ना, तेवढा खर्च 5,000 रुपये खर्च येते बैल मालकांना. हो. तर त्याच्याबद्दल म्हणजे हे तिथं सांगितलं 1 लाख तुमच्या रुपये ठेवण्यापेक्षा 1 लाखात ते 4 बनवायला पाहिजे त्यांना बक्षीस. हो. म्हणजे 1,000 उतरणार असे बक्षीस पाहिजे. असे 1 लाख रुपये आहेत. 1 लाख रुपये जसा बक्षीस आहे, दुसरा सीधा 50,000 देतात. त्या 1 लाखाच्या बक्षिसामध्ये 4 करायला पाहिजे. 30,000 एकाला, 40,000 एकाला पाहिजे. मग ते 30ला मग 39,000, 2-2, 3-3 हजार असे करून हा या पद्धतीने बक्षीस पाहिजे. ते एका जणाला 1 लाख चालला जाते, मागच्या वाल्याला सिद्धे 50,000, 20,000 मध्ये देतात. आणि काटकर वगैरे कोण राहतात तुमच्याकडे? कातकर आमच्याकडे आता 2-3 झाले. हा आणि बाहेरचेच आहेत हो, का? बाहेरचे त्यांचा स्वभाव वगैरे म्हणजे आता आता जे आहेत त्यांना तुमच्याकडे हो, आहेत हो. चालू मध्ये कारण हा, त्यांचा करण्यामध्ये. स्वभाव चांगला. चांगला आहे, ठीक आहे. एक फोन लावला तरी येतात ते, आणि नाही लावला तरी ते येतात. आता सध्या पोराकडे धानल्याच्या आहे आता, रागुर्ते म्हणून. सध्या आपल्याकडे तो आता सध्या आहे रागुर्ते म्हणून धानल्याच्या. आणि नवीन पिढीला तुम्ही काय सांगू शकता वगैरे? नवीन पिढीला तर असं वाटतंय, नवीन पिढीत याच्यात नाही जावं, हे आपले कामा नव्हे. हो. असं नाही का? म्हणजे दुसरा काही व्यवसाय असेल तर हा. इथे यायचं नाही हा, तर नाहीतर नाही यायच्या. सामान्य माणसाच्या आता पठार आलं नाही. हा, म्हणजे नान करायचा नाही बा नवीन पिढीनं, हा बरोबर नाही आहे. आणि ते 30 ते 70 मध्ये जे जोडी खेळतात हा, त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल की म्हणजे ते शौक म्हणून तर शौक खेळतात. म्हणूनच करतात ते, त्यांच्या गाडीचा भाडाही नाही निघत. हो. गाडा त्यांना घरून खिशातून भरून द्यावा बरोबर. लागतो. असं आहे. तर मग ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे ना, धन्यवाद धन्यवाद. जो बोलते आलं ना